धनगराचा मुलगा आयपीएस झाला। आयपीएस म्हणजेच इंडियन पोलीस सर्व्हिस, जी पोलीस दलातील एक मोठी पोस्ट असते। तर तुम्ही पाहिलं असेल की धनगराचा मुलगा आयपीएस झाला। सोशल मीडियावर ही पोस्ट खूप व्हायरल होताना दिसत आहे। तर हा नेमका धनगराचा मुलगा कोण आहे? याने मेंढ्या राखत अभ्यास बरं कसा केला असेल, असा भरपूर जणांना प्रश्न पडलाय। तर मित्रांनो, हा धनगराचा मुलगा कोण आहे यांच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहे। परंतु मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, अद्यापही आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे। अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहण्यासाठी। मग आता नेमका हा धनगराचा मुलगा कोण आहे हे पाहूया। व्हिडिओ सुरू करूया। भारतीय प्रशासन सेवेत उच्च अधिकारी म्हणजेच IAS अधिकारी होण्याचे ध्येय बाळगणाऱ्या असंख्य मुले आणि मुली अगदी बहुतेक कॉलेज शिक्षणापासून UPSC म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीला लागत असतात। त्यासाठी विशेष कोचिंग क्लास असते, ते कोचिंग क्लास सुद्धा लावत असतात। तर आजकाल तर काही अगदी दिल्लीत जाऊन विशेष कोचिंग क्लास मध्ये जाऊन याची तयारी सुद्धा केली जाते। तरी पहिल्याच फटक्यामध्ये यात यश मिळण्याची हमी नसते। केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देशात सर्वात कठीण परीक्षा ही मानल्या जाते। दरवर्षी लाखो उमेदवार ही परीक्षा देत असतात, पण मोजकेच पास होतात। मात्र कोल्हापूरमधल्या एका मेंढपाळाच्या पोरानं मेहनतीच्या जोरावर यश खेचून आणलं। वडील मेंढपाळ, घरात कसलीही सुविधा नाही, शिक्षणाचं वातावरण तर दूरच, ही मोठी गोष्ट आहे, पण त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असते। पहिल्यापासून अधिकारी होण्याचं स्वप्न होतं, अखेर बिरदेव सिद्धप्पा डोने या मेंढपाळाच्या मुलानं ते पूर्ण केलं। बिरदेव यांनी संघर्षातून घेतलेली ही झेप समाजापुढे प्रेरणादायी ठरलेली आहे। तुम्ही फेसबुक पाहिला असेल, युट्यूब पाहिला असेल, व्हॉट्सअप पाहिला असेल, भरपूर सोशल मीडियावर फक्त याच धनगराच्या मुलाची चर्चा होताना दिसत आहे। मंगळवारी जाहीर झालेल्या UPSCच्या निकालामध्ये कोल्हापुरातील यमगे गावच्या बिरदेव ढोणे याने 551 रँक पटकावून IPS पदाला गवसणी घातली। भारतीय पोलीस सेवेत निवड झाल्याचा मित्राचा फोन आला, तेव्हा बिरदेव हा बेळगाव जवळच्या एका धनगरवाड्यामध्ये मेंढरत चारत होता। निकाल जाहीर झाल्याची चर्चा यमगे गावात पोहोचली तेव्हाच गावचा धनगरवाडा मेंढपाळाच्या पोरानं मिळवलेला लख यशात उजळून निघाला होता। तर हा व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आलं असेल की घरात जागा नसल्याने शाळेच्या वरंड्यात करायचा तो अभ्यास। बिरदेवचं बालपणच डोंगरदऱ्यामध्ये मेंढ्या चारत, कधी उलगड्यावर तर कधी अभ्यास करत, तर कधी पोटासाठी झगडत गेले। काहीतरी मोठं करायचं, स्वतःच्या आयुष्यात दिशा द्यायची आणि गावकऱ्यांचा अभिमान वाढावा, असं काहीतरी घडवायचं असं स्वप्न त्याने उराशी बाळगलं होतं। गावातील शाळेत प्राथमिक माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं। 2 खोलीचं घर, अभ्यास करायला जागा नसल्यामुळं गावातील मराठी शाळेच्या वरंडा तो अभ्यासासाठी व्यस्त असायचा। 10वीच्या परीक्षेमध्ये 96% गुण घेऊन तो मुरगुड केंद्रात पहिला सुद्धा आला होता। हे सुद्धा बऱ्याच जणांना माहित नाही। तर अशा प्रकारे यावेळी गावकऱ्यांनी केलेल्या सत्कारात त्याने IPS होण्याचं स्वप्न हे व्यक्त केलं होतं। त्याने बऱ्याच ठिकाणी भाषणामध्ये सुद्धा आपण IPS होऊ अशी माहिती बऱ्याच वेळेस सुद्धा दिली होती। 12वी विज्ञान शाखेत ही चमकदारी कामगिरी करत 89% गुण मिळवत मुरगुड केंद्रात पहिला येण्याचा बहुमान त्याने पटकावला होता। त्यानंतर त्याने पुणे CEOP येथे स्थापत्य विभागात उच्च शिक्षण पूर्ण करून अशा प्रकारे आपण धनगराचा पोराबद्दल थोडक्यात माहिती पाहिली आहे। तर तुम्ही पाहिला असेल की धनगराचा मुलगा हा IPS झाला। समाजापुढे मोठं आव्हान या धनगराच्या मुलानं ठेवलं आहे। तर आता धनगराचा मुलगा हा मेंढ्या चारत सुद्धा अभ्यास करून जर मेहनती आणि चिकाटी करण्याची जिद्द असेल तर कुठलंही ध्येय साध्य करणं एकदम सोपं असतं, हे धनगराच्या मुलानं मित्रांनो दाखवून दिलं। तर सोशल मीडियाच्या माध्यमातून या धनगराच्या मुलाचं भरपूर आणि भरभरून त्या ठिकाणी कौतुक होताना दिसत आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमच्यामध्ये जर चित्त असेल, चिकाटी असेल, तर IPS नाही तर IAS अशी मोठी झेप सुद्धा तुम्ही घेऊ शकता। तुम्ही पाहिला असेल, जी व्यक्ती मोठी होत गेली असेल, तात्काळ उदाहरण जर घेतलं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा आहेत। त्यांनी रेल्वे स्टेशनवर चहा विकून आता देशाचे पंतप्रधान सुद्धा झालेत। हाही त्या ठिकाणी आपण संदेश घेऊ शकतो। तर मित्रांनो, धनगराच्या मुलानं IPS रँक टॉप केली। या संदर्भात तुमचं नक्की मत काय आहे हे नक्कीच
कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवायचं आहे आणि धनगराच्या पोराला शाबासकी देऊन त्याला त्या ठिकाणी चांगलं कौतुक करून या व्हिडिओला नक्कीच एक लाईक सुद्धा करायचा आहे। आणि अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ, शेतीविषयक योजनेची व्हिडिओ, शासकीय माहिती संदर्भात GR ची व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे।